नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगुवाराचो माय मोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. चाळीस मतदारसंघांनी भाजपाचेच दालें जड. भाजपा फाटोफाट काँग्रेसीन धरलो तग. पेडण्या सयत 5 कडेन अपक्षांची बाजी. 2027 दियात सत्ता. करून दाखयतात जिल्लो पंचायत खऱ्या अर्थान एम्पावर, सांगले विजय सरदेसायान. बिरेस्तारच्यान सुरू फातर्पेची शांतादुर्गा कुंकळकान्नीची जात्रा. भक्तगण काडटले अंबारी. फुला रथ, विजय रथ, महारथा बरोबर भोंवताडे. उस्किणी जागरा उपरांत 23 वेर उलगतली जात्रा. आता खबरो विस्तारान. 50 मतदारसंघांमधल्या 40 मतदारसंघांनी भाजपाचे 23, काँग्रेसीचे 8, अपक्ष 5, MGP 1, गोवा फॉरवर्ड 1, आम आदमी पार्टी 1 आणि RGPचो 1 उमेदवार जैतिवंत जालो. सांजे सुमार 6:30 मेरेनचो हो निकाल. ना म्हटले तरी सगळ्यांकच सामकी महत्वाची असलेली गोंय जिल्लो पंचायत वेंचणूक जाली एकदाची. 50 जाग्या खातीर विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून 200 परस चड उमेदवार वेंचणुकीच्या प्लेग्राउंडार देवल्ले. ह्या फुडें येवपाची आसा ती म्हत्वाकांक्षी 2027ची विधानसभा वेंचणूक. त्याच्या आदी येयल्ले झेडपी वेंचणुकेन कांय समीकरणां स्पश्ट केली. 70.81% मतदान जालें, जेतून 50 मतदारसंघांनी 226 परस चड उमेदवारांनी वांटो घेतलो. भाजपा, काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड, RGP आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी म्हटल्यार MGP हे सगळेच पक्ष वेंचणुकेच्या झुजामळार देवल्ले. जिल्लो पंचायत वेंचणुकेन कांय कडेन राजकीय समीकरणां बदलल्यात, कांय कडेन बदलपाच्या मार्गार आसात, कांय कडेन कांय राजकारणी खोटी घट्ट करून उबे रावल्यात. तांकां पर्याय ना हेंवूय दाखोवन दिलें. विश्वजीत राणेन व्यक्तिगत पावण्यार ताक दाखोवन दिली जाल्यार आजी माजी आमदारांक लोळोवन अपक्ष वेंचून हाडत पेडणेकार ठरयतात तेच करून दाखयतात. हे पेडणे हरमला दाखोवन दिलें. विश्वजीत राणे, मायकल डिलायला लोबो, चंद्रकांत शेटिये, युरी आलेमाव, विजय सरदेसाई, निलेश काब्राल, केदार नायक, विरेश बोरकार, बाबूश मोन्सेरात, आंतोन वाज, जेनिफर मोन्सेरात, गणेश गांवकार, एल्टन डिकोस्टा ह्या राजकीय मळावेल्या नावांचो दबदबो दिसून येतो. हे खेपे बरेच नवे चेहरे दिसतात. ताका अर्थातच आमदार आणि मंत्र्यांचो तेंको मेळ्ळा. कांय कडेन पानवेली निमतान म्हस्काक उदक अशें जालां, तर कांय कडेन साम दाम दंड आणि भेदाचो पुरेपूर वापर करून आपापले उमेदवार वेंचून हाडपाचो यत्न जाला. निदान विरोधक तसो आरोप करतात. गॉड इज ग्रेट. हे सीट आमी जिखोंक पावली. कांदोलीम आमी बरी लीड गेल्ल्या. आमचो सरपंचाचो म्हाका फूल सपोर्ट मेळ्ळो, ब्लेस फेर्नांदीस आनी लॉरी आमचो वॉर्ड मेंबर आनी एंटायर टीम, कालांगूट पंचायत, ऑल द वॉर्ड मेंबर्स, आरपोरा, नागवा, शिकेरेम. थँक यू ईच अँड एवरीवन फॉर वोटिंग मी. गॉड ब्लेस यू ऑल. आज चड देव बरें करूं म्हणून सोदता आमचो MLA मायकल लोबो. ताणें म्हाका एक्सटेंड सपोर्ट केला म्हणून ही सीट जिखपाक. आनी गॉड इज ग्रेट आनी ऑल द BJP कार्यकर्ता. आयज लोकांनी इतलो म्हाका सपोर्ट केल्लो आहा आनी म्हणून आयज हांव उबो तुमच्या मदीं उरला. आनी तशें आमचे डिलर मॅडम तिणी म्हाका लायक अनडाउटली म्हणजे सांगचे म्हटल्यार बियॉन्ड एक्सपेक्टेशन तितलो सपोर्ट केलो. तशें म्हाजे वोटर आसा, तशें म्हाजे कार्यकर्ते आसा, तशें आमचे पंचायत आसा आमच्या बरोबर, तसो आमचो निलकंठ भाई आसा आमच्या बरोबर. आनी थँक्यू देव बरें सगळ्यांक म्हणटा. First of all, a big thank you to our Chief Minister, Pramod Sabanji, our President, Ramu Naikji, आमचे Minister, Nilkant Haldankar, and all the sarpanchas, deputy sarpanchas, all the ward members, the supporters of BJP, all our karyakartas and all my voters of Shioli constituency, Shioli Zilla. Maheshwar Govekar, it's a moment of big pride and honor to us. आणि आमच्या शिवोली मान्ना, शिवोली सोडिया, शिवोली ऑशेल आणि कामुल्ली च्या सगळ्या वोटरांक देव बरें करूं म्हणटा. येते व्हडले माजिरान 1714 लीड. इट्स अ बिग लीड. सावड्ड्या भाजपा उमेदवार मोहन गांवकाराक जैत मेळ्ळें. मोहन गांवकाराच्या जैताचेर उलयतना गणेश गांवकारान सांगलें, विधानसभेची वेंचणूक आसल्यागत विरोधकांनी प्रचार चलयलो, तोवूय विशारी.
त्याचो चड फायदो जालो. ऐकात गणेश गांवकार. ते कलेक्टिवली सगळ्यांनी कलेक्टिव्ह एफर्ट्स आहे आणि त्या खातीर आमी जिखल्या. आनी चड हितून भितर जिखपा कारण आनी एक सांगता तुमकां हांव, ऑपोजिशनान कितें केलें, ऑपोजिशनान एक पॅकेजी दवरल्यो. कसल्यो की गणेश गांवकाराचे विरुद्ध विशारी प्रचार करप आनी त्या दोगांनी आमकां फायदो केलो. त्या खातीर आमी कितें केलें, हेंचे सगळे ट्रिटी ज्यो पळय आसा पळय न्हू, ते दोग जाण पळय नाचताले कितें करपाक, ते म्हाका त्या टीव्हीचें नांव येयना, पूण त्या लोकांनी आमकां खरोच फायदो केलो आनी आमच्या लोकांक कळ्ळें की हे पॅकेजी घेवन कितें जें पळय आसा पळय न्हू, त्या पॅकेजींनी हे सगळे प्रचार करता. हो इलेक्शन जातलें, इलेक्शन झडपीचें आनी विरोध कोणाचेर हें करप. त्या खातीर कशें आसा, जितले जे पळय पयशे पळय जोडलेले पयलीं तिणी त्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांच्या गेले हे अंदाज खोटे ठरयले, मोहनाक जिखयलो. दवरले काँग्रेसीन फ्लोरियानो फर्नांडीस म्हटल्यार डॅनीक तिकेट दिल्ली. तेका घसघशीत जैत मेळ्ळा. डॅनी सांगता गोवा फॉरवर्ड, आप, RGP सगळे विरोधी पक्ष डॅनी बरोबर रावले. म्हणूनच आमी सगळे मेळून BJPचो स्ट्रॉंग बेस वडोवपाक पावले. फकत 8 दिसांच्या प्रचार उपरांत BJP काबार केली. काळजांतान देव बरें कर म्हणटा, कित्याक स्ट्रॉंग बेज आमी BJPचो उडयलो. त्यांनी कितल्या वर्सां उपरांत तुमी परत विन जाल्यात हांगा? ZP सेकंड टायम विन जाला. आणि हांगा ही दवल्ली पंचायत आपली पंचायत बरी टाप पंचायत किंवा थिंगा आमी लीड मेळप ना तूं चोय. BJPच्या घरांक आमी शिंग मारला उडास आनी BJP काबार केल्या. ही तिकेट जर पयलीं डिक्लेअर केल्या आनी चड मार्जीन जाता. पयलीं केल्या मातसो आनी चड म्हाजें वयतालें, कित्याक हे शॉर्ट टायम 8 दिसांनी इलेक्शनाक कितको धांवपा जाता म्हाका सांग. तरी पूण तूं धांवलो आनी आमचे बाब युरी बाबाक ही तिकेट दिवपाची आनी आमचे विस्वास दोन तिकेट दिलेली. आनी बाब विजयाक हांव काळजांतान देव बरें कर. ते सपोर्टरांनी म्हाका खूब काम केलें, देव बरें कर म्हणटा विजयाक. एलायन्स जाल्यार बरें पडलें. एलायन्सान म्हाका बऱ्या पडलें आनी आमचे RGP कॅन्डिडेट गेलो ना आनी आमचे गोवा फॉरवर्डान कॅन्डिडेट गेले ना आनी आमचे आम आदमी तेणी कॅन्डिडेट गेले ना. म्हणजे तूं चीत हे सगळे डॅनी बरोबर रावले. हांव काँग्रेस पार्टीक देव बरें कर म्हणटा, बिकॉज ताणें आमचे कॅन्डिडेट सिलेक्शन आमचे वयर सोडला ताणें आनी आमचे वयर बिलीव केला ताणें वील गिव द बेस्ट कॅन्डिडेट. सो काँग्रेस पार्टी आर लिडर स्पेशली युरी आलेमाव अँड अमित वाघ दोगांयक थँक्यू म्हणटा. अँड आय एम ग्रेटफूल द पीपल ऑफ कुर्तोरे. They have finally kept my respect, my hard work, Moreno's hard work, my son Shane and Astra and my family. Everybody's respect is kept. So सगळे आरणकारांक, मागजोनकारांक आनी कुर्तोकारांक, मायणकारांक हांव सांग देव बरें करूं म्हणटा. तुमी सगळ्यांनी मुगे मान राखिले. ओके, and I'm so happy that we are this is a hat trick. 1, 2, 3 Congress and we will win. गोवा फॉरवर्डाचो सुप्रिमो विजय सरदेसायान वट्ट 9 कॅन्डिडेट दवरलेले. सगळ्यात पहिली जैतिवंत जावन रावली ती रायची उमेदवार इनासियो पिंटो. नाल्लाचो प्रभाव आशिल्ल्यान जैत हातासपाक भोव मजत जाली, इनासियोन सांगलें. जाल्यार इनासियोक जिखून हाडपी विजय सरदेसायान सांगलें, आमी व्हडलें मॅजीक केलें ना. भाजपा सरकारा विरोधातली लोकांची तिडक चॅनलायज करपाक यश मेळ्ळें. तेच बरोबर काँग्रेसीक विजयान सल्लो दिलो, फुडले वेंचणुकेंत वांगडा रावले जाल्यार नक्कीच भोवमत मेळटलें. मोठे चिकोयले तितून सगळ्या लोकांचे आनी बाग विजय सरदेसाय आमगे सर तेगे पार्टींतल्यान हांव जिखलें. आनी थँक्यू व्हेरी मच फॉर विजय. आनी सगळ्या लोकांक हांव काळजांतल्यान देव बरें कर. सगळ्या लोकांच्या घरांनी भोंवन आनी सगळ्याचे प्रश्न हांवें आयकिले आनी सगळ्या लोकांनी म्हाका बरें एप्रिशिएट केलें गेले पळय. पण नाल सिंबॉल आसलो म्हूण बऱ्याक पडलो तुका. होय, कॅन्डिडेट माय सिंबॉल. विजयान 9 कॅन्डिडेट घातिले, तातूंत भितर विनींग फर्स्ट टू जाल्ले आसा. तुका कशें दिसता फर्स्ट कॅन्डिडेट विन जालो विजया सायडीन? आय एम व्हेरी हॅप्पी बिकॉज ऑफ सर. आनी जनतेक सांगपाक कितें सोदता पब्लिकाक, लोकांक सगळ्याक पयलीं देव बरें करूं म्हणटा. तांच्यान म्हाका इतली वोटांनी जिखून हाडलेली. She says, praise the Lord. I also praise the Lord. And I thank the people
लोकांक BJPच्या सरकाराचेर जो राग आशिल्लो हो चॅनलायज करपाक आमी यशस्वी जाली. आमी व्हडली कशी मॅजीक कांय केली ना, पुणून रायचे लोक BJP बरोबर ना, BJPन सपोर्ट केल्लो कॅन्डिडेट नंबर 3 आयिल्लो हे क्लियर कट BJPक करपाक जाय की डिवायड एंड रूल चलचे ना. आनी काँग्रेसीक लायसन म्हणटा अशें की नंबर 2 आहा तो आमचोच तो कॅन्डिडेट. फुडले खेपे जर एक जाले तर खूब वोटांनी जिखूंक जाता. हो एक जावप आनी बेगीन एक जावप हें गरजेचें. हें लेट जें जाता पळय काँग्रेसीचें दुयेंस तें हेच वर्सान वचूं म्हणून हांव देवा कडेन मागतां. कुंकळी मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवाराचे जैता उपरांत विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमावान थेट सीएमाचो समाचार घेतलो. युरी सांगता सीएम खंय 5 खेपे आपल्या मतदारसंघात येयलो, कॉर्नर मिटिंगो घेतल्यो, पोट्ट्यांनी मोडलो, तरी लोकांनी BJPच्या एरोगन्सा विरोधातली तिडक वोटिंगेंतल्यान दाखयली. लोकां मदें जी ह्या गव्हर्मेंटा अगेन्स्ट म्हाका दिसता एक एंगर आहा. दे आर शोईंग इट the arrogance of the Bharatiya Janata Party about the law and order situation, several other factors, money power, muscle power. We have seen that the Chief Minister has made history. Example, म्हज्या मतदारसंघान 5 पुसा तो आयलो आनी 5 पुसा येवन कॉर्नर मिटींग घेवन कोट्यांनी रुपया मोडून हांव हें सीट म्हाका कॉन्फिडन्सान घेतलोलीची सीट आफ्टर 15 years आय एम रिटेनिंग इट. This is with the blessings of the common people. एमी कोट्यांनी रुपया मोडून फॉल्स एलिगेशनां घालून देवाच्या आशीर्वादांतून बाबाचो म्हाजे आशीर्वाद पडलो. पार्टीच्या सहकार्यान म्हाका ही तिकेट मेळ्ळी आनी हे इलेक्शन घडोवपा खातीर जेन्ना प्रचार चालू जालो तेन्ना एकान एक कार्यकर्तो पंच शिंदे सर मेन म्हटल्यार आनी मागीर आमचे पंचायत बॉडी आसा, एक्स सरपंच आसा, पंच आसा, ZP आसा एक्स, तेज्यान बरोबर आमची सगळी माये मोगाची जनता ही सगळी म्हाज्या वांगडा रावली आनी हेंच्या सगळ्या सहकार्यान हेंच्या सगळ्या आशीर्वादान आयज हो म्हाजो जैत मेळ्ळा. आनी होच जैत हांव म्हाजो म्हणिनासतना आमच्या सगळ्यांचो जैत म्हणटा आनी आमच्या बाबाचे जे कितें विचार आसा ती प्रेरणा घेवन ती ध्येय घेवन आमी काम करतली आनी आमच्या बाबाचें नांव वयर काडटली आनी पार्टीचें नांव वयर काडटली. इतलें सांगून देव बरें करूं. हांव फादरा कडेन बी गेलो, तेजो आशीर्वाद बी मागला. आमचे मुस्लीम भाव कडेन गेलो, जमातीचे बी हांवें आशीर्वाद मागले. आमचे हिंदू भाव आनी सगळ्यांचे घरोघरी आमी वचून आमच्या कार्यकर्त्यांनी मतदान मागपाक इमोशनल जातलो. ह्या तरेची लीड तुमी पळयल्यार, तुमी पत्रकार करता खंयच्या जिल्हा परिशद इलेक्शनान ह्या तरेची व्हडली लीड 10,000, 10,500, 12,000ची आमी उलयता अपेक्षा करता. म्हणजे एक वेगळे आमचे इलेक्शना पेक्षा फुडें लोकांनी कौल दिल्लो आसा. आनी आयज उसगांव म्हाका एक अभिमान आहा की बहुजन समाजाची एक महिला आयज फुडें सरल्या. एक गरीब घराण्याची एक सामान्य गरीब म्हणजे कष्ट करून शिकपी आनी शिकून वयर सरलेली एक महिला. आयज आमकां तुमी सगळ्या पत्रकारांक अभिमान आसूंक जाय की ह्या तरेची महिला बी नेतृत्व करूं शकता. तुमकां पयलीं सांगलें हांव आनी कांय वर्सां नेतृत्व करूं शकता, पूण लोक नेता जो आहा तो लोकूच तयार करता, हांव तयार करूं शकना. लोक आपल्या मनांतल्यान तयार एक नेतृत्व करता. कोणाक खबर तिजें भविश्यान कितें बरयलां तें, फाल्यां कितेंय तिजें भविश्य तिका व्हरूं शकता. हे लक्षांत तुमी घेवंक जाय की ह्या तरेचें नेतृत्व आयज फुडें सरल्या. गव्हर्मेंट सर्वंटाक आनी आमचे सगळे कार्यकर्ते आनी सगळे आमचे जे हितचिंतक वोटर आसले तेंच्या पयलीं सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा. आनी तेच्या बरोबर भारतीय जनता पार्टीन आयज विश्वासान तिकेट दिली. आयज आमचे मुख्यमंत्री मानाधीश तशेंच कार्याचे अध्यक्ष बिचोले आमचे अध्यक्ष आनी मानाधीश आमदार यांच्या सगळ्यांच्या सहकार्यान आयज हांव विन जालो. सगळ्यांचे पयलीं धन्यवाद म्हणटा. सगळ्या पत्रकारांक म्हजो नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री हेजे हांव अभिनंदन करता. खरोखरच कडेन सगळ्या JPचे नॉर्थ सुवात आनी सावथ सुवात भयंकर काम केल्लें आसा आनी ताज्यो बी ताजे जे येवजण गोंय राज्या खातीर आमी ताणें केल्ले आसा. यश आसा. म्हजें घर ही योजना ही तर खरोखरच कटकटीची आसलेली. आमी लोकांक कांय खबर नासली की ती घरां आमी आमचीच अशें म्हणीन, पूण कागदाच्या दृश्टिकोनान जेन्ना तेजेर कंप्लेन जाताली तेन्ना ती घरां मोडून वयताली. ती ताणें खरोखरच ही येवजण सक्सेस करून दाखयली. हांव तेज्या खातीर पयल्यान पयलीं आमचे यंग आनी डायनॅमीक मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत हेजे धन्यवाद म्हणटा. आनी तेज्या खातीर हे भरघोस यश आयज म्हाका मेळ्ळ्या. तशेंच आमचे आमदार हेंच्यांनी आमचे कश्ट त्रास काडून आमचे खातीर योगदान बरें दिलां. तेज्या खातीर तशेंच आमचे कार्यकर्ते जे रात दीस काम केले
आणि जेवी नासतना खाय नासतना जे काम केलां त्याच्याबद्दल हांव त्यांचे कार्यकर्त्याचे धन्यवाद म्हणटा. पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक, आमचे जे सगळे जो आमचो प्रभारी असले खासदार सदानंद तानावडे, आमचो माजी सभापती राजेश भाई, आमचो वल्लभ भाऊ डॉक्टर कौस्तुभ पाटील आणि असंख्य कार्यकर्ते ज्यांच्यानी अहोरात्र लास्ट 15 दीस घाम काढून काम केलेले असतात त्यांचो विजय असा. हो जो विजय असा, जे लोक अपप्रचाराक बळी पडूंक ना, पैशाक त्यांच्या बळी पडूंक ना, त्यांच्या धमक्यांक बळी पडूंक ना, ह्या लोकांचो असा. हांव ह्या लोकांचे मनापासून धन्यवाद म्हणटा. यांचे ऋण कसे फेडचे हे कळना, पण इतलेच सांगता प्रामाणिकपणे ह्या लोकांची सेवा करतले. आमच्या भारतीय जनता पार्टी बरोबर आमच्या मुख्यमंत्र्या बरोबर घेऊन त्यांची सेवा करतलो आणि त्यांची जी डेव्हलपमेंटल वर्क बाकीची कामां आसा ती प्रामाणिकपणे करतले. म्हाका नक्कीच आसा ते लोक माझ्या बरोबर काम करतले आणि आमकां फुडें परत 27 ह्या मतदारसंघात कमळ हे नक्कीच फुलयतले. हरमला तर चमत्कारच झालो. काँग्रेस, BJP, RGPचे मातब्बर उमेदवार, एक माजी आणि 2 आजी आमदार असूनही अपक्ष उमेदवार राधिका पालयेकरान बाजी मारली. भाजपाचो आदलो मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकारान न धरी शस्त्र करी अशें केले अशें लोक सांगतात. राधिकान पार्सेकार सराचे उपकार मानून तिचेर मोहरय लायली. पेडणेकारांनी राजकीय पक्षांबरोबर रावनासतना अपक्षाबरोबर रावत मी तो पेडणेकारचो दाखलो दिलो. राधिकाचो मिस्टर उदय पार्सेकारान कोरगांव, हरमल, केरी, पालये आणि तेरेखोलकारांचे हे जैत अशें सांगलें. तेचे फुडें वचून पंच संदीप न्हांजीन सांगलें, आमदार एक जाले म्हणून मतां पडनात, लोक ठरयतात तेंच जाता, फुडले वेंचणूक येतय तेंच जातलें. आशीर्वाद आणि त्यांच्यानी मे बी आपल्या छुपा पाठिंबा पार्सेकर सरांचो पाठिंबा असो ना सांगितलं. ओपन त्यांच्यानी म्हाका सांगलेलें, सायलंट पाठिंबा. त्यांच्यानी म्हाका सांगलेलें तुम्ही आता तुम्ही स्वतः नाव घेतलं पार्सेकर तेच सरांचे. न्हू, त्यांचो आशीर्वाद आसलो माझ्या फाटल्यान. व्हेरी गुड. काहीतरी हेल्प करू इनडायरेक्टली. केली आसतली त्यांची मतां तुमकां पडली अशें म्हणपाचें आहा तुमकां. असू शकता तशें. असू शकता. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. एकंदरीत तुम्ही तोडल्यात परत आम्ही दुसरी फावट आमकां तिकीट ना दिल्या कारणान आम्ही दुसरी फावट लोकांनी दाखवून दिला की अपक्ष आहा तेका फुल सपोर्ट केला सगळ्यांनी आणि निवडून दिल्लो आहा. काहीतरी म्हणूंक येता की कोरगांव पंचायत खूप डिपेंड आसा, म्हणजे कोरगांव पंचायत खंय आसता थंयसर काहीतरी विजय हो नक्की आसता असो आता तरी 2दा दिसून येयले. ओके ओके, फुडें आसतले. बऱ्यापैकी कोरगांवकारांनी सपोर्ट दिल्लो. आता कितें सांगूंक सोदता? पुनरावृत्ती जाली परत. हे हो खरो विजय असा, हो आमच्या सगळ्या मतदारांचो विजय असा. त्या प्रत्येक मत जे असा पळय हे त्यांच्यानी आमचे जे कितें पयलींचे काम असले ते वळखून त्यांच्यानी परत माझो मित्र उदय पालयेकर ह्याच्या मिसेस राधिका पालयेकर हेचो विजय घडोवन हाडलेलो असा. हांव सगळ्या आमच्या मतदाराचे हांव आभारी मानता, कित्याक त्यांच्या अथक परिश्रमान त्यांच्यानी प्रत्येकान जे दिल्ले योगदानान आमचो हो विजय असा. हो कोणा एकट्याचो ना, प्रत्येक कार्यकर्ते न्हू खूब जाण आमचे बरोबर असे असले, कित्याक ही जी आमची जी आता जे मतदान प्रक्रिया असा ही आमच्या खंयच्या तरी आम्ही अपक्ष म्हणून केलेली निवडणूक असा. आणि आमचे लोक जे असतात कोरगांव, हरमल, केरी, पालये, हे तेरेखोल हे सगळे जे लोक असतात ते सुजाण लोक असतात. त्यांना खबर असा की आम्ही जे कितें काम करतले, जे कितें कोणाक जे आश्वासन दितले ते परिपूर्ण करतले आणि त्याचो एक रिझल्टाच्या रूपान त्यांच्यानी आमकां दिल्ली ही कार्याची पावती असा. हांव परतून तुमच्या माध्यमांतल्यान ह्या सगळ्या मतदारांचे आभार मानता, कित्याक त्यांच्यानी आमकां परत प्रूव केलें की पुणे असो जर काम करून विकास करून जर फुडें वयतलो तेचोच विजय नक्की असता आणि ते आमच्या मिसेस राधिका पालयेकर ह्याच्या रूपान आमच्या फुड्यान दिल्ले आसा. पहिल्या सुवातेर मी हरमल, पालया, केरी, कोरगांव ह्या वोटरांचे मी अभिनंदन करता. तसेच आयज आम्ही हे अपक्ष ह्या कारणान गेल्ले आसन जी यंत्रणा जे आमचे पयलींचे आमदार आहात दोघंय एक झाले आणि आर्लेकर आहात हे टीम तोय तेंचोच आहा. तरी असून आमच्या लोकांनी आमचेर खंय तरी रंगनाथ कलसावकर पयलींचो झेडपी आसलो, मी संदीप न्हांजी
ह्यो आम्ही खंय तरी एक पंच म्हणून पहिली सरपंच म्हणून असलो, आता पंच म्हणून आहा. आणि एक आमचो एक पहिलीचो सरपंच उदय पालयेकर आणि आता तो समाज कार्य करता, जेणेकरून त्यांच्या खातीर हे आम्ही ज्यो गोष्टी फुडें नेले तेतून आमकां भरघोस मतांनी आमकां लोकांनी सपोर्ट दिल्लो आसा. असोच सपोर्ट आमकां येणाऱ्या फुडल्या काळात आसतलो. आणि जे गोष्टी आहात ते खंय तरी ह्या लोकांक आमी दाखोवन दिले की आमदार सगळे एक झाले म्हणून मतां पडटात असो विषय ना आसा. तेव्हा तर लोक काय ठरयतले तेच जातला. थँक्यू सर, थँक्यू. दोन 2027 सत्ता दियात RDAचो फंड आणि पॉवर डायवर्ट करून जिल्लो पंचायत खऱ्या अर्थान एम्पावर करतात. गोवा फॉरवर्डाच्या विजय सरदेसायान म्हटला. जाल्यार युतीची सपना पळयत झेडपी वेंचणुकेक मुखार गेल्ल्या काँग्रेसीच्या युरी आलेमांक 2027चे वेंचणुकेत युती बगर पर्याय नासल्याचो साक्षात्कार जाला. जिल्लो पंचायत वांगड्याक व्हडलीशी पावर आसना, तुम्ही कशे कितें मॅनेज करतले ह्या मिडियाच्या प्रश्नाक जाप दितना विजयान सांगले, जिल्लो पंचायत वांगड्यांक तेंची पावर आणि मर्यादा विचारत. इतले त्रास घेवन आमी आमचे उमेदवार जेखून हाडले ते कदेलां दिवपाक आणि बाकडे घालपाक न्हू, आमी गांवाच्या प्लॅनिंगाची पावर दिवपाक पळयतात. घटना दुरुस्ती करून डेव्हलपमेंट बाय कन्सेंट हो मॉडेल हाडचो पडटलो अशें त्यांनी सांगले. ऐकात विजयाक. आमकां 27 आमचो सरकार दी, आमी RDA म्हणतो डिपार्टमेंट डिसबँड करतात आणि RDA डिपार्टमेंटाचे पावर्स आणि ताचे फंड्स डायवर्ट करून जिल्ह्याक दितात. दिस इज मेकिंग जिल्हा एक्च्युअल एम्पावर. आमचो सरकार जर 27 आयलो जाल्यार हो ही आमची प्रॉमिस आहा जिल्हा लोकांक. आज BJPचे इतले जिल्हा जिखल्या, तांकां विचार तांची पावर कितें, तांची पावर तांकां कदंबाक दिवपाची वा आनी कितें तें बाग घालपाचें. बाग घालपा खातीर इतलो त्रास घेवना आमी तांकां खरें पावर्स दिवपाक जाय. प्लॅनिंगाचे गांवाचे डेव्हलपमेंट बाय कन्सेंट म्हणटा तो मॉडेल हाडूंक जाय. हाडटले तर जाल्यार तांकां पावर मेळूंक जाय अंडर द 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. हो पावर आमी दितले. विरोधकांची युतीचेर ह्या निमतान विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमा उलयलो. आयज जाता फाल्यां जाता म्हणसर युती करपाक काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, RGP आणि आपाक मुहूर्तच मेळ्ळो ना. झेडपी वेंचणुका वेळार कांय फुडाऱ्यांच्या लक्षात येयलें, युती जाल्ली जाल्यार आनीक मतां ओडू येतालीं. युरीकय ते होलमला आसूये. ना म्हटले तरी विजय सरदेसायन काँग्रेसीचे कान तोपले. स्वतंत्रपणान मत उक्ता येतना युरीनय हें मत परत उजळायलें. पूण तेच्या आदी आयकुया युती जावची अशें मानपी विजय सरदेसायान काँग्रेसीक घातलेले गाराणे. आमी व्हडली कशी मॅजीक कांय केली पुणून रायचे लोक BJP बरोबर ना. BJPन सपोर्ट केल्लो कॅन्डिडेट नंबर 3 आयिल्लो हे क्लियर कट BJPक करपाक जाय की डिवायड एंड रूल चलचें ना. आनी काँग्रेसीक लेसन म्हणटा अशें की नंबर 2 आहा तो आमचोच तो कॅन्डिडेट. फुडले खेपे जर एक जाले तर खूब वोटांनी जिखूंक जाता. हो एक जावप आनी बेगीन एक जावप हें गरजेचें. हें लेट जें जाता पळय काँग्रेसीचें दुयेंस तें हेच वर्सान वचूं म्हणून हांव देवा कडेन मागतां. आमच्या पार्टीन म्हाका दिसता हूंय ना हूंय वी हॅव टू इंट्रोस्पेक्ट. जे थोडेशे इंटरनल आनी एक्सटर्नल एलिमेंट आहाय हेंकां म्हाका दिसता आमी आयडेंटिफाय करपाक जाय. आमचे जे म्हाका दिसता एक लोकांक मेसेज आशिल्ली की ग्रँड ऑपोजिशन अलायन्स, आमी प्रयत्न केले, खूब झुजले विथ द सिस्टम, बट हूंय ना हूंय म्हाका दिसता हूंय ना हूंय आमी फाटीं रावले. इन द फ्युचर ऑपोजिशन युनिटी इज दी ओनली की टू सेंड दीस पीपल होम. आनी म्हाका खात्री आहा 27 वयतलेच. आज इतली एंटी इनकम्बन्सी जालेली आसा. आज एरगन्स हे करून आज हो सरकार ज्या पद्दतीन बारीक लोकांक त्रास कोता तेजो परिणाम जावलेलो आसा. खोलाचे सीटूय बाब एल्टन जिखलेलो आसा. आमकां खात्री आहा मुगेले कुर्तोरी सीटूय हांव जिखतलो, आमचे नावेलीचेय सीट जिखतले. सो पीपल हॅव रिस्टोर्ड द फेथ इन द काँग्रेस अँड द काँग्रेस पार्टी नीड्स बेसिकली वी ऑल नीड टू अंडरस्टँड दॅट इट इज गोंयकार फर्स्ट. वी नीड टू टेक एव्हरीवन ऑन बोर्ड. वॉट एवर हॅपन्ड एक एक्सपेरिमेंट समज जालें ग्रँड ऑपोजिशन अलायन्स तेजो इफेक्ट जरी तर आज ZP इलेक्शनाक आम एकठांय आहले इट वूड हॅव बीन मच बेटर. अँड इट इज इलेक्शन हियर इज अबाउट
not only about playing an election. You have to win. So we need to identify who are the players who are playing. Shipru is a player. He can win. This is the element and this is the attitude. And I congratulate Goa Forward as well. They have won Raya. They are fairly doing very well in Rivana. They are so. हुई ना हुई आमकां दिसता की थोडेशे जे लीडर आहाय, वी नीड टू युनाइट इन द इंटरेस्ट ऑफ द स्टेट. वॉट एवर द रिजल्ट्स, द बीजेपी रिजल्ट पड आहलो, दे एक्सपेक्ट द क्लीन स्वीप. द पीपल हॅव शोन देम दीस इज डेमोक्रेसी. आनी हें बॅलटाचेर जाला. मुखार 27 बॅलटाचेर जावपा जाय. ते ईव्हीएमाचे पड सेटिंग जाता, जे पड गोंदोळ जाता, ते एक्सपोज जालेले आहा. आनी म्हाका खात्री आहा की द पार्टी इन द ऑपोजिशन विल डेफिनेटली डू वेल बिकॉज दिस वोट इज अगेन्स्ट द बीजेपी. नायट क्लबात उजो लागून 25 जाणांचे बळी गेल्ल्याची हडफडची घडणूक अजून निवली ना. नायट क्लबाक उजो लागल्या उपरांत क्लबाचे ऑनर गौरव आनी सौरभ लुथरान थायलंडची वाट धरली. पूण दिल्ली पुलिसांनी भारतात आनी गोंय पुलिसांनी दोगांयकूय गोंयांत हाडलेच. आदी 5 दिसांची कस्टडी मेळयल्या उपरांत आतां परत 5 दिसांचो रिमांड मेळोवपाक पुलिसांक यश आयलां. मजगती व्यापार परवान्याच्या बनावट कागदपत्रांचो वापर केल्ल्यान नायट क्लबाचो को ओनर अजय गुप्ता आड वेगळी केस नोंद करपाची तयारी अधिकाऱ्यांनी चलयल्या. अजय गुप्ताचेर येणावळ कर कायद्या खालाय खटलो चलो येता, कित्याक तर तो बेकायदेशीरपणान हो व्यवसाय चलयतालो अशें वकिलांनी सांगलें. क्या फैसला दिया है कोर्ट ने और दोनों ब्रदर्स और अजय गुप्ता? देखिए, आज जो कि ऑलरेडी अजय गुप्ता भी और लूथरा ब्रदर्स भी जब ये बाहर भाग गए थे, बाहर से इनके खिलाफ ब्लू कॉर्नर नोटिस करके सेंट्रल एजेंसीज की इंटरवेंशन से एक जॉइंट ऑपरेशन चला के इनको बाहर से वापस इंडिया लाया गया. और जो कि दिल्ली में इनको अरेस्ट करने के बाद गोवा पुलिस इनको गोवा लेके आई थी आगे की फर्दर इन्वेस्टिगेशन करने के लिए. जो कि उस इन्वेस्टिगेशन में ऑलरेडी पिछले 5 दिन से दोनों लूथरा ब्रदर्स पुलिस रिमांड पर थे और जो कि आज जो खत्म हो रही थी. और सिमिलरली अजय गुप्ता भी आज पीसी रिमांड उनकी खत्म हो रही थी. दोनों को उसके बाद यहां पर पीसी रिमांड एक्सटेंशन के लिए पेश किया गया. लूथरा ब्रदर्स की 5 दिन की रिमांड आगे फर्दर एक्सटेंड कर दी गई है. हालांकि अजय गुप्ता की रिमांड ना तो पुलिस द्वारा मांगी गई थी और उनको जेसी इस वक्त फिलहाल भेज दिया गया है. साथ ही साथ इसमें एक नए फैक्ट्स आए हैं. ड्यूरिंग इन्वेस्टिगेशन ऑफ द फायर इंसिडेंट ये बात पता चली इन्वेस्टिगेशन के अंदर कि जो इनका ट्रेड लाइसेंस था, पहली बात इनके पास कोई भी लाइसेंस किसी भी प्रकार की कोई एनओसी या वो सब चीजें नहीं थी, बट इन्होंने फोर्ज करके एक ट्रेड लाइसेंस बनवाया था. जो ट्रेड लाइसेंस भी बनाया था फोर्ज करके, उसके अंदर जो डॉक्यूमेंट्स दिए गए थे वो हेल्थ का सर्टिफिकेट भी फोर्ज था. जो उसको इन्वेस्टिगेट करने के लिए एक नई अभी एफआईआर अंडर 4 सेक्शन चिटिंग और फॉर्जरी में रजिस्टर्ड हो गई है और उम्मीद है कि उसमें जल्द ही गोवा पुलिस इनकी फिर से पीसी रिमांड लेके और उसमें दूसरे केस में भी इनको अरेस्ट करेगी. क्लबात काम करपी 25 कामगारांची पुराय चौकशी जावंक नाशिल्ल्यान ते विशीं अहवालात हुस्को उक्तायला. फुडली कारवाय टाळपा खातीर आरोपी कायदेशीर युक्तिवाद तयार करतात अशें दिसता. जब ऑलरेडी इनका क्लब के पास लाइसेंस ही नहीं था, बिना लाइसेंस के क्लब सालों से चल रहा है, तो वो जो सारा रोज हजारों लाखों रुपए की बिलिंग ये लोगों से पैसा कर रहे हैं, वो बिलिंग किस समझ में हो रही है जब लाइसेंस ही नहीं है तो? और जो पैसा बिलिंग करके इन्होंने लिया वो उसका यूज कहां कर रहे हैं? क्या इंडिया में ही दूसरी अपनी एजेंसीज में कर रहे हैं या जो और शेल कंपनीज बना रखी हैं उसके अंदर यूज कर रहे हैं या उसको विदेश भेज रहे हैं? अगर विदेश भेज रहे हैं तो मनी लॉन्ड्रिंग इसमें बहुत बड़ा एक इशू है जिसको ईडी के थ्रू जांच कराना बहुत इंपॉर्टेंट है. तो ये सारे फैक्टर्स अभी बहुत बाकी हैं और डेफिनेटली हमें पूरा विश्वास है कि जैसे गोवा पुलिस ने इसको टेकअप करके बहुत अच्छे से मैटर को करा है, इसी प्रकार से हमें उम्मीद है कि सेंट्रल एजेंसीज भी इसमें इन्वॉल्व होके, ईडी, सीबीआई, जीएसटी सभी डिपार्टमेंट इन्वॉल्व होके ये जरूर डेफिनेटली निकालेंगे कि क्या ये मनी लॉन्ड्रिंग का, क्या ये फेमा का, क्या ये जीएसटी चोरी का, क्या ये इनकम टैक्स चोरी का मामला है. अगर है तो उसके मुताबिक इनके सबके ऊपर केस चलना चाहिए. और आपको मैं इसमें एक बात बताना चाहता हूं, यहां पर ट्रेड लाइसेंस अप्लाई करने के लिए जो इन्होंने हेल्थ लाइसेंस दिया वो हेल्थ लाइसेंस फोर्ज निकला, जिसकी पुलिस जांच कर रही है, एफआईआर रजिस्टर हो चुकी है. और उसको भी अप्लाई करने के लिए जब पार्टनर्स के पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट लगता है, तो जो पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट जो कि ये दिल्ली के रहने वाले हैं, इन्होंने दिल्ली से इशू कराया. जो अजय गुप्ता के नाम पे पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट दिल्ली से इशू है, वो पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट भी फोर्ज है. जब इन्होंने वेरीफाई किया दिल्ली पुलिस से तो पता चला वो सर्टिफिकेट भी फोर्ज है. तो हो सकता है उसके लिए भी तीसरी एफआईआर इनके ऊपर होगी या जो भी होगा वो टाइम ऑफ कोर्स में पता चलेगा. और अभी फिलहाल आप समझिए कि कंडक्ट कैसा है. मालिकों का कंडक्ट ये है कि आज से 2-2 साल 3-3 साल पहले जब क्लब शुरू करने जा रहे थे उस वक्त से फोर्जरी करते आ रहे हैं. तो जो उस वक्त से फोर्जरी करते आ रहे थे, आप उनका कंडक्ट, आप उनका मोरल और आप उनकी नीयत वहीं से समझ सकते हैं. उनको जरा सी भी इस बात की शर्म नहीं है, जरा सी भी उनको इस बात के लिए मन में दुख नहीं है कि एक तरफ 25 लोगों की मृत्यु हो गई है, जिसमें से 20 लोग उनके खुद के अपने रेस्टोरेंट के कर्मचारी थे.
एक भी परिवार तक इन्होंने ना तो कोई किसी प्रकार की मदद, ना कोई उनका सुध लेने पहुंचा है। ये कितनी शर्म की बात है। वो परिवार जिनके ने अपने 25 लोग खो दिए, वो बेचारे सब अपने अपने घर में हताश होकर बैठे हुए हैं और इन लोगों को जेल से बाहर आने की जल्दी है। अभी जहां नई एफआईआर रजिस्टर हो रही है, या वहीं दूसरी तरफ अपनी बेल फाइल कर रहे हैं। तो आप सोचिए इनका मोरल और इनका कंडक्ट कैसा है। और सेकेंड वन, दूसरा जो लैंड ओनर है ना, उसको भी ब्लू नोटिस कुछ किया। जो लैंड ओनर है उसमें पता चला था कि ये सुरेंद्र खोसला करके इसके मालिक हैं, जिनसे इन्होंने ये लैंड लिया था। उसके खिलाफ भी ब्लू कॉर्नर कर दिया है और उसको प्रोसेस में है। ब्लू कॉर्नर के लिए ये लोग सेंट्रल एजेंसी से टाई अप कर रहे हैं। वो भी बता रहे हैं कि विदेश में है और इन्वेस्टिगेशन में कोऑपरेट नहीं कर रहे हैं। तो उसके लिए भी जो भी प्रोसेस होगा, जब ये दोनों भाइयों को वहां से लाए हैं तो जरूर उसको भी रगड़ के यहाँ पर लाया जाएगा। और हम चाहते हैं उनको रगड़ के लाएं और यहाँ पर उसको बाउंड डाउन करे कि वो इन्वेस्टिगेशन को फेस करे और जो भी उसके कॉन्सिक्वेंसेस हो वो सभी को भुगतने पड़े। फातर्पेची देवी शांतादुर्गा कुंकळकारणीची फामाद जात्रा ब्रेस्तारा 25 तारखेच्यान सुरू जातली। 25 ते 30 असे दीस ही जात्रा पारंपरिक विधी आणि धार्मिक कार्यावळी सहित मनयतले। फातर्पेच्या श्री शांतादुर्गा कुंकळकांड समितीच्या वांगड्यांनी पत्रकार परिषदेत देवीचे जात्रेची माहिती दिली। 25 तारखेक म्हटल्यार बिरेस्तारा सकाळच्या धार्मिक विधी जातले। राती नमन, शिबिकोत्सव, जागर आणि प्रसाद। 26 म्हटल्यार शुक्रारा हेर विधी बरोबर अंबारी रथ भोंवडेतले। शेनवारा 27 तारखेर फुलार रथ जात्रेचे आकर्षण जातलो। 28 म्हटल्यार आयतारा विजय रथ भोंवडेतले आणि 30 म्हटल्यार मंगळारा सकाळी महारथ तर राती कडेन उस्किणी जागर जातलो। पुराय जात्रे वेळार येवपी भक्त भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केल्ल्याचे आयोजकांनी सांगले। आमचे क्रिश्चन कम्युनिटीचे लोक जे पुर्तुगेज टायमार कन्वर्ट जाल्ले तेवूय बी तितले मानताय आनी तिका आमी जशी शांतादुर्गा देवी म्हणटा ते मामाय सायबीण अशी म्हणून तिका संबोधित करतात। आता फर्स्ट डे आमगेली जात्रा स्टार्ट जातली ट्यूजडे 25 डिसेंबर 2025 आनी ताजो प्रोग्राम असो आसतलो की सकाळ फुडें देवीक महाअभिषेक आसतलो। रात्री विधीपूर्वक सगळे नमन जातले, पूजा जातली। तेजे नंतर शिबिको उत्सव म्हळ्यार पालखेंतल्यान देवीची मिरवणूक जातली। नंतर मागीर जागर जातलो, मागीर आरती जातली देवीची आनी तेजे नंतर प्रसाद वाडटले सगळ्यांक देवळां भितर। हो जालो फर्स्ट दिसाचो प्रोग्राम। सेकंड डे प्रोग्राम देवीक सकाळ फुडें महाअभिषेक, रातीन मागीर परतो शिबिको उत्सव जातलो आनी तेजे नंतर देवीची अंबारी रथांत बसून भव्य मिरवणूक जातली। देवळाचो एक राउंड मारून आकार उदेंगीचो राउंड मारून परतो रथ येवन ठाण्यार रावतलो आनी देवी परती देवळांत वयतली। तिसरे दीस देवीची सेम आमची सकाळ फुडें पूजा जातली, अभिषेक जातलो। तेजे नंतर रात्री हो रथ मातशें लेट आसतलो, हो 3 वरांचेर जातलो अर्ली मॉर्निंग आनी फुलां रथांतल्यान देवीची मिरवणूक जातली। मिरवणुकीची जी वाट आसा ती सेम आसा, देवळाचो राउंड मारून आकार उदेंगीची राउंड मारून, पण फुलां रथाचें टायमींग जो पळय हा रथ ओडपाचो तो सकाळ फुडें 11 जातलो अर्ली मॉर्निंग। म्हळ्यार तो तुगेलो 28 तारीख अर्ली मॉर्निंग जातलो 3 o'clock। तेजे नंतर विजयरथ म्हळ्यार 28 डिसेंबराक विजयरथ जातलो आनी विजयरथ हे प्रोसेस सेम आसतलें। सकाळ फुडें देवीक अभिषेक, पूजा आनी मागीर रातीन तुगेले 11 वरांचेर विजयरथ स्टार्ट करतले प्रोसेशन। एक हाफ एन आवर टू 45 मिनिट्सां भितर तें कल्मिनेट जातलें। आनीक लास्ट दीस म्हळ्यार उस्किणी जागोर, हो 29 डिसेंबराक, नॉट उस्किणी जागोर, महारथाचो व्हडलो रथ। आनी त्या दीस सकाळ फुडें सेम देवीक तुगेले पयलीं अभिषेक घालतले, पूजा जातली आनी 30 तारखेर सकाळ फुडें रथ ओडटले। सकाळ फुडें 6 वरांचेर अर्ली मॉर्निंग 6 o'clock द प्रोसेशन ऑफ देवी विल स्टार्ट इन महारथ व्हडले रथांक 30 तारखेर सकाळ फुडें आनी मागीर 30 तारखेर रातीन परत जागोर जातलो, तेका म्हणटा उस्किणी जागोर। असो हो प्रोग्राम आसा आनी ह्या सगळ्या जात्रेच्या प्रोग्रामाक दनपारचें आनी रातचें महाप्रसादाची सेवा आमगेल्या अगरसाळेक आसतली। आनीक हजारांनी लोक तेचो फायदो घेता। सगळ्या भाविकांक मागता की तुमी बी महाप्रसादाचो फायदो घेवचो, तेचो आस्वाद घेवचो आनी देवीलें ब्लेसिंग घेवन बरे डिसिप्लिन आनी बरे मोठ्या उत्सवान ही जात्रा आमी साजरी करची।